तुम्ही सकाळी उठता आणि पोट जड झाल्यासारखं वाटतं. जेवण केल्यानंतर काही मिनिटांतच पोट फुगायला लागतं. तुमचे ब्लड शुगरचे आकडे सतत बदलत राहतात. मासिक पाळी वेदनादायक होते आणि सकाळी उठल्यावर डोळ्यांच्या खाली सूज, फुगलेपणा जाणवतो. आधुनिक वैद्यकशास्त्र या प्रत्येक समस्येला वेगवेगळ्या आजारांसारखं पाहतं आणि त्यासाठी वेगवेगळी औषधं देते. पण खरं पाहिलं तर या सगळ्या समस्यांच्या मागे एकच मूळ कारण असू शकतं. आयुर्वेदाने हजारो वर्षांपूर्वी या स्थितीला एक नाव दिलं होतं, आम. आकृतीत दाखवल्याप्रमाणे आम म्हणजे शरीरात साचलेला विषारी कचरा, जो शरीर योग्यरित्या बाहेर टाकू शकत नाही. आधुनिक विज्ञानाच्या भाषेत सांगायचं झालं तर हे म्हणजे शरीरात साचलेले सेल्युलर वेस्ट आणि फ्री रॅडिकल्स. हा साचलेला कचरा साफ करण्यासाठी आपल्या घरातच एक साधा पण प्रभावी उपाय आहे: धने, कोथिंबीर बिया. आयुर्वेदात धन्याला त्रिदोष शामक मानलं जातं. म्हणजेच हे शरीरातील तीनही दोष, वात, पित्त आणि कफ, संतुलित करण्याची क्षमता ठेवतं. जेव्हा तुम्ही या धण्याच्या अर्काचा वापर करता तेव्हा शरीरातील कचरा बाहेर टाकण्याची प्रक्रिया सक्रिय होते. यामुळे फक्त लक्षणं कमी होत नाहीत, तर सूज आणि त्रासाचं मूळ कारणच दूर होतं. रात्रीभर धणे पाण्यात भिजवून ठेवल्यास एक नैसर्गिक कोल्ड एक्स्ट्रॅक्शन प्रक्रिया होते. यामध्ये धण्यातील सक्रिय घटक पाण्यात उतरतात. या पाण्यात काही महत्त्वाचे पोषक घटक तयार होतात: सूज कमी करणारे संयुगे, फ्री रॅडिकल्सना निष्क्रिय करणारे फ्लेवोनॉइड्स आणि व्हिटॅमिन सी, मॅग्नेशियम आणि आयर्नचा समृद्ध स्रोत. आयुर्वेदात या प्रक्रियेला म्हणतात अग्निदीपेन, म्हणजेच पचनाग्नी प्रज्वलित करणे. वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिलं तर याचा अर्थ असा की हे पाणी लिव्हरमधील एन्झाईम सक्रिय करतं. हे पोषक पाणी थेट लिव्हरवर परिणाम करतं आणि एक नैसर्गिक बायोलॉजिकल फ्लश म्हणून काम करतं. यामुळे रक्त शुद्ध होण्याची प्रक्रिया वेगवान होते. स्वच्छ लिव्हरमुळे शरीरात पोषक तत्वांचं शोषण चांगलं होतं आणि सकाळी होणारा पोटभुगीचा त्रास, जो गॅसमुळे होतो, तो कमी होतो. लिव्हरचं योग्य कार्य पुन्हा सुरू करणं हे शरीराच्या इतर सर्व सिस्टममध्ये सुधारणा घडवण्यासाठी पहिले आणि महत्त्वाचं पाऊल आहे. पण परिणाम इथेच थांबत नाही. धण्यातील घटक शरीरात शोषले गेल्यानंतर ते थेट एंडोक्राईन सिस्टमशी संवाद साधायला लागतात. हे घटक पॅनक्रियाजला सिग्नल देतात, ज्यामुळे इन्सुलिनचं उत्पादन अधिक प्रभावी आणि संतुलित होतं. यामुळे ब्लड शुगर स्थिर राहण्यास मदत होते आणि प्री डायबिटीज असणाऱ्यांसाठी हा एक महत्त्वाचा रोजचा उपाय ठरू शकतो. याचा परिणाम हॉर्मोनल सिस्टमवरही होतो. धण्यातील घटक एस्ट्रोजेनचं संतुलन राखण्यास मदत करतात, ज्यामुळे PCOS आणि तीव्र मासिक पाळीच्या वेदनांमध्ये आराम मिळू शकतो. तसेच हा अर्क एक नैसर्गिक डायुरेटिक म्हणून काम करतो. तो लिम्फॅटिक सिस्टम सक्रिय करून शरीरात अडकलेलं अतिरिक्त पाणी बाहेर काढतो, ज्यामुळे चेहऱ्याची सूज आणि शरीरातील फुगलेपणा कमी होतो. सोप्या शब्दात सांगायचं तर धण्याचा हा अर्क शरीरासाठी एक सिस्टम रिसेट आहे, जो अवयव आणि हॉर्मोन्सना त्यांच्या नैसर्गिक स्थितीत परत आणतो. आता हा अर्क कसा तयार करायचा ते पाहूया. 1 टीस्पून पूर्ण धणे घ्या आणि ते सुमारे 300 मिली पाण्यात रात्रभर भिजत ठेवा. सकाळी हे पाणी गाळून घ्या. त्यात 1 चिमूट सैंधव मीठ आणि अर्ध्या लिंबाचा रस घाला. हे संपूर्ण पाणी सकाळी उपाशी पोटी प्या, काहीही खाण्यापूर्वी. अधिक परिणामासाठी भिजवलेले धणे चावून खा. यामुळे अँटी इन्फ्लमेटरी घटकांचा फायदा दुप्पट होतो. हा उपाय सलग 21 दिवस करा आणि त्यानंतर 7 दिवसांचा ब्रेक घ्या, जेणेकरून याची शरीराला सवय लागणार नाही. महत्त्वाची सूचना: धणे ब्लड शुगर कमी करतात, म्हणून जर तुम्ही डायबिटीसची औषधं घेत असाल तर हा उपाय करताना काळजी घ्या, कारण यामुळे हायपोग्लायसिमिया म्हणजेच ब्लड शुगर खूप कमी होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. तसेच खालील परिस्थितीत हा उपाय करू नका: जर तुम्हाला धण्याची ॲलर्जी असेल, जर तुम्ही गर्भधारणेच्या पहिल्या 3 महिन्यात असाल किंवा तुम्हाला गंभीर किडनीचा आजार असेल. स्वयंपाकघरातील साध्या घटकांचा वापर करतानाही वैज्ञानिक आणि अचूक पद्धतीने वापरणं खूप महत्त्वाचं आहे, कारण योग्य पद्धतीने वापरल्यासच हे नैसर्गिक उपाय शरीरात सुरक्षित आणि प्रभावी बदल घडवू शकतात. जर तुम्हाला नैसर्गिक उपचारशास्त्र आणि शरीराच्या कार्यप्रणालीबद्दल अजून सखोल माहिती हवी असेल तर हा चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि आमच्या पुढच्या सखोल व्हिडिओसाठी आमच्यासोबत रहा.